तर गाईज आम्ही जेतवनमधून निघालो सुद्धा होतो आमच्या नेक्स्ट प्लेसवर जायसाठी. आता तो प्लेस कोणता आहे तुम्हाला या व्लॉगमध्ये माहीतच पडणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग पूर्ण बघावा लागेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि फक्त सबस्क्राईबने नाही चालणार, फॉलोसुद्धा करावं लागणारच आहे. आणि बसल्या बसल्या स्वराला लागली झोप, तर ती गेली तिच्या मम्मी पप्पाजवळ. पण स्वराला तरी गमते का माझ्याशिवाय, थोड्या वेळाने तिला आला जाग आणि त्यानंतर माझ्याच जवळ आली ती. आणि इथलं व्ह्यू बघत आहे का तुम्ही, इतका छान आहे ना, इतकं मस्त वाटत होतं ना आम्हाला इथे आल्याबरोबर. खूपच छान. आणि हे बघा तलाव आहे, हे इतकं छान आहे ना. बघा तर आता आम्ही आमच्या प्लेसवर प्रॉपरली पोहोचलो होतो. आणि हे प्लेस आहे आपल्या रेणुका माताचं माहूरगड. माझ्या आईची खूप दिवसाची इच्छा होती माहूरला यायची. एकदा लहानपणीच आली होती ती, तिची ट्रिप गेली होती तेव्हा. आणि अजूनपर्यंत मी, मामीनी आणि पप्पाने बघितलं नव्हतं. म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ह्या सुट्ट्यामध्ये माहूरलाच जायचं. म्हणून आम्ही माहूरचीच ट्रिप काढली. तर आत्ता आम्ही इथे पोहोचलो, सगळेजण गाडीमधून निघालो, गाडी पार्क केली आणि आत्ता आम्ही पूजेचं सामान घ्यायसाठी चाललो. आणि इथल्या हर एक दुकानात नाही का गजरे आणि वेण्या विकत होते. तर नाही का आम्ही विचार केला की आम्ही सुद्धा घेऊन घ्या म्हणून. 50चे होते 2 गजरे, तर आम्ही तर आहोत 3 जणी लावणाऱ्या. मग आम्ही 3 गजरे घेऊन घेतले. जितकं समजते तितकं पूजेचं सामान घेऊन घेतलं. आणि इथे पान वगैरे सुद्धा होते. त्याला हे दादा तांबूल म्हणत होते, घ्या घ्या म्हणत होते आम्हाला, पण आम्ही घेतलं नाही, कारण की त्याची पूजा कशी करतात आम्हाला माहीत नाही. त्यानंतर मामीनी, आईनी आणि आम्ही तिघींनी गजरे लावून घेतले. आणि मग या दादानी नाही का मला लावला टिक्का, मम्मीला पण लावला होता आणि पप्पाला सुद्धा आणि स्वरूला सुद्धा. आणि हा दादाने नाही का आमच्या सगळ्यांचे मिळून बस 20 रुपयेच घेतले होते. त्यानंतर आम्ही सगळेजण निघालो मंदिरात जायला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की रेणुका मातेचं मंदिर आहे गडावर. आणि गर्दी पण बघा किती जास्त आहे. आता समोरचं बघू आपण आपल्या पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.